ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मेळावा आयोजित केला आणि ज्यांच्या प्रचारासाठी हा आज मेळावा आयोजित केला, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई मुंडे, राज्यातील शाश्वत शेतीचे जनक, माझे कायम मार्गदर्शक असणारे, सख्खे नसले तरी सख्यापेक्षा जास्त असणारे आणि माझ्यापेक्षा 27 वर्षांनी वयानं मोठा असणारे आदरणीय भैयासाहेब, व्यासपीठावर उपस्थित माननीय मीनाक्षीताई पाटील, रिपाई कवाडे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिलजी तुरुकमारे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय हरिभक्तपरायण परमेश्वरराव वाघमोडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पाटील, जगनजी पाटील, मुजी पठाण, भाऊसाहेबजी नाटकर, गुलशन बोरकर, मोहम्मद गोसैट, सय्यद समीर, जगन्नाथजी जाधीरे, कुमारराव ढाकणे, अर्चनाताई बोरकर, मुक्ताताई अर्दड, शीतलजी साखरे, व्यासपीठावर इथं उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माझ्या भगिनीवर आणि भैयासाहेबांवर आणि आमच्या विजयराजांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि या लोकसभेची आष्टी गेवराई विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ते इथं उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी भैयासाहेबांचे, विजयराजेंचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं एवढा अभूतपूर्व मेळावा आपल्या उमेदवार माननीय पंकजाताईसाठी घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये एका आगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये होत्या. खर तर ही निवडणूक ना ग्रामपंचायतीची आहे, ना पंचायत समितीची आहे, ना जिल्हा परिषदेची आहे, ना नगरपालिकेची आहे, ना विधानसभेची आहे. ही निवडणूक देशाची आहे आणि देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपल्या जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं नेतृत्व कुणी करावं याचा निकाल 13 मेला आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ही निवडणूक आहे. आता एकीकडं ज्यांना राजकीय प्रदीर्घ अनुभव आहे, 10 वर्ष विधिमंडळाचा आहे, 5 वर्ष मंत्रिमंडळाचा आहे, गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेचा आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्ती तंड्यावरचा ज्याला सर्वकष अनुभव आहे अशा आपल्या पंकजाताई एकीकडे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जे उमेदवार सांगतोय आता येणाऱ्या काळात निकालाच्या दिवशी तो दुसऱ्या नंबरला राहतो का तिसऱ्या नंबरला राहतो ही बीड जिल्ह्याची जनता नक्कीच कळवेल. पण सांगताना तो उमेदवार सांगतो
फक्त शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय भैयासाहेब जे शाश्वत शेतीचे जनक म्हणून आपण या ठिकाणी सांगता आणि आपण मला सदिच्छा दिल्या की मी कायम कृषी विभागाचा मंत्री राहतो. आपल्या सदिच्छा माझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणून नक्कीच असतील. कृषी म्हटलं की शेतकरी आणि समोरचा उमेदवारी म्हणतो की मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. मला नेमकं बघावं लागेल कृषी मंत्री म्हणून की जो उमेदवार उभा आहे तो नेमकी कशाची शेती करतोय एवढा माल आहे. आता तो कशाची करत असेल हे गेवराईकरांना सांगावं एवढा मी ज्ञानी नाही याची मला नक्की ना करायला निघाला. तर विकासाची ब्ल्यूप्रिंट भैया साहेबांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडली असेल तर मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म काढून पुन्हा हा बीड जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा आहे का? जात मला आपल्याला विचारायचं आहे की जात पात धर्म काढून पुन्हा हा बीड जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा आहे का? जात पात धर्म सोडून बीड जिल्हा कायम आपल्याला विकसित ठेवायचा आहे याचा निकाल आपल्याला 13 मेला घ्यायचा आहे. पंकजाताईंना प्रचंड बहुमतानं विजयी करायचा आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत ज्या योजनेचा ओळखून आज या ठिकाणी करणार नाही, पण आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल या केंद्र सरकारने संबंध देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं. 18 हप्ते शेतकऱ्यांना दिले, भलेही ते 6,000 रुपये वर्षाला असतील. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी शेतकऱ्यांना आहे, दरवर्षी वर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी मिळालेत. आता मला सांगा या 1 कोटी मध्ये केंद्राने हे 6,000 रुपये देताना कधी कुठली जात पात धर्म पाहिला नाही. जो खातेदार शेतकरी त्याच्या खात्यावरती ते मोदी साहेबांनी 6,000 रुपये टाकले. भैया साहेब कृषी मंत्री म्हणून माझ्यावरून आपण फार मोठ्या अपेक्षा केल्या, पण माझ्यावर कृषी मंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर जर केंद्र सरकारचे 6,000 रुपये शेतकऱ्याच्या नावाने मिळत असेल आणि मीही खरं शेतकऱ्याचा पोरगा असेल तर त्या 6,000 रुपये सोबत आपणही राज्य सरकारचे 6,000 रुपये टाकले पाहिजे. तसे 12,000 रुपये आता शेतकऱ्याला या महाराष्ट्रातला 1 कोटी हे राजे तुम्हाला आगे बढो म्हणजे. त्यामुळे या 1 कोटी मध्ये राज्य सरकारने विचार केला नाही की हा शेतकरी या जातीचा आहे, या धर्माचा आहे, याचा कधी विचार केला नाही. मग उज्ज्वला गॅस असो, मोफत अन्नाचा विषय असो, मोफत वैद्यकीय उपचारासाठी असो, या कुठल्याही गोष्टीमध्ये कधीच जात पात धर्म जर सरकारने केला नसेल मग निवडणुकीमध्ये या ठिकाणी जात पात धर्म का केला जातो. अरे छत्रपती शिवाजी महाराज डाव्या बाजूला ज्यांना आपण पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी त्यांना मानाचा मुद्रा घालून आजच्या सभेला सुरुवात केली. आज का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, त्यांचं रयतेचं उभं केलेलं राज्य, त्यांनी मिळवलेला त्या काळामधला
अभूतपूर्व यश हे फक्त युगपुरुष एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं असेल का? त्यावेळेस स्वराज्य उभं करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की कुठलंही रयतेचं राज्य उभं करायचं असेल तर ते रयतेचं राज्य उभं करताना त्या रयतेमधल्या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य उभं करावं लागतं. ही शिवछत्रपतीची आपल्याला शिकवण आहे, ती विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचावेच म्हणून पावन खिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडेंनी एकट्याने खिंड लढवलेल्या इतिहास आपण विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेवर जीवा महाले जाणं, मदारी मेहतर जाणं, अरे एवढंच काय, बहिर्जी नाईक असतील की नेमाजी शिंदे नावाचे छत्रपती शिवाजी महाराज नसताना सुद्धा नर्मदा नदीच्या पलीकडे जाऊन बुरहानपूर ताब्यात स्वराज्यात आणण्यासाठी कधी कुणी नेमाजी शिंदेची जात कुठली विचारलं नाही, बहिर्जी नाईकची जात कुठली विचारली नाही, मदारी मेहतर कुठल्या धर्मात होता हे बघितलं नाही, जीवा महाल कुठला होता बघितलं नाही, बाजीप्रभू देशपांडे काय करत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं नाही. पण आता मात्र निवडणुकीमध्ये कोण जातीचा आणि कोण पातीचा याबाबत जर निवडणूक होणारी असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या राज्यात जो गावगाडा आपल्याला शिकवला, 18 पगड जाती धर्माला सगळ्याला सुखा दुःखात घेऊन सोबत गेला, आज तो गावगाडा बिघडण्याची परिस्थिती या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत निर्माण झाली आहे. याचा विचार या निवडणुकीमध्ये करावा लागेल. निवडणुका येतील जातील, प्रत्येक 5 वर्षाला निवडणुका येतील, प्रत्येक 5 वर्षावर वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका जातील. पण माझ्या दृष्टीनं देशात तिसऱ्यांदा मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री होणं जेवढं महत्वाचं आहे, त्याच दृष्टीनं या बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक सुद्धा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढवली गेली पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही नाही. आणि मला सांगा, आता ताई आहेत एकीकडून आपल्या उमेदवार महायुतीच्या आणि समोरून उमेदवार आहे, त्याला इमानदारीनं सांगा की बीड जिल्ह्याच्या जनतेला खरा विकास काय पाहिजे हे सांगू तरी शकल का? तर एवढ्यावर त्याला जर बीड जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये, कारण देशाची इलेक्शन आहे, जर एखाद्या हिंदी चॅनलला येऊन त्याला विचारलं की बाबा रे बीड जिल्ह्याला विकास काय पाहिजे जरा हिंदीत सांगशील का, सांगता येईल? इथं आपल्या ताई आहेत, ज्या देशाच्या नेत्या आहेत, ज्यांची उड बस देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये गेल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत, गृहमंत्र्यासोबत, अनेक मंत्र्यासोबत त्यांची इच्छा असो नसो त्या सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेला असतील तर त्यावेळेस आपल्या या बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटतील का नाही हे मला तुम्ही सांगा. अरे मी विश्वास देतो ना ताईला, स्वर्गीय मुंडे साहेबांनी ना आम्हाला कुणालाही अशी शिकवण दिली नाही की कधी जात पात धर्माचं राजकारण करा. आम्ही 20-20, 25-25 वर्ष झालं समाजकारणात, राजकारणात आहेत. आम्ही कधी जात पात धर्म या विषयावरती कधी राजकारण केलं नाही. वेळ आली तर ते फक्त ताईंनी सुद्धा, मी सुद्धा विकासाचं राजकारण केलं, विकासाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि भैया साहेब मी आज आपले आभार मानतो. आपण शाश्वत शेतीचे राज्याचे जनक आहात आणि शाश्वत शेती ही सुरुवात कुठून करायला पाहिजे राज्यात, तर ती गेवराईतून करायला पाहिजे. हे जे मुद्दा आपण गेवराईच्या विकासाचा मांडला ते या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की मला माहिती आहे गेला भैया साहेबांनी शब्द दिला
एकदा शिवछत्राने शब्द दिला तर त्या शब्दाचं पालन जेवढं भैयासाहेब करतात, तेवढं राजे करतात, तेवढेच आपण सुद्धा त्यांचे अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करतात. तुम्ही नशीबवान आहात. जसं तुम्ही शिंदफणीच्या आणि गोदावरीच्या मध्ये येता भैयासाहेब. आपल्या जय भवानी कारखान्याने 5 लाख टनाचं क्रशिंग केलं, ही साधी गोष्ट आहे का? 5 लाख टन. आणि याच्या पहिले 6 लाख केलं का? 1 लाख कमून सांगितलं मला. 6 लाख झालंय म्हणते तुम्ही, मला 5 लाख सांगितले. अमृत 5च झालं. पण आपल्याला विश्वास देतो, सिंदफणा नदी पात्रातील नातापूर, खंड्रूस, दगडगाव, गिरगाव, टाकळगाव, इटकूर, अंकुटा, निमगाव, मायंबा आणि बिंदुरासरा नदीवरील नामलगाव, कोल्हापुरी बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करून या ठिकाणी राक्षस भुवनला शनीचे तिथली काळजी घेतलीच पाहिजे. शनिदेव आहे आणि तिथं पूल वजा निम्न पातळी बंधाऱ्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. मोजे तांदळा येथे नवीन सातवन तलाव आणि चकलंबा, पाचेगाव, सुलतापूर, भारत जातेगाव व सिंदखोरी या पाझर तलावाचे सातवन तलावात रूपांतरित करावे आणि गेवराई भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेतीला लागणाऱ्या पाण्याचे आणि पिण्याला प्यायच्या पाण्याचे कायमस्वरूपी प्रकरण निकाली काढावेत, ही जे या ठिकाणी भूमिका मांडली आणि आमच्या दोघांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. मी वचन देतो राज्याचा मंत्रिमंडळात आज आहे म्हणून, मला माहित नाही उद्या असेल का नाही. मी आज या ठिकाणी सांगतो, आचारसंहिता तर 4 जूनला संपेल, पण जेवढी आपण या ठिकाणी मागणी केली आहे ती निम्न गंधाराची असेल, पाझर तलावाची साठवण तलाव करण्याच्या संबंधात असेल कि पूल वजा निम्न बंधारा करण्याचा मागणी असेल, आपल्या या मतदारसंघातील 35,000 एकर जमीन ही पाण्याखाली आणण्याचा जो तुम्ही घेतलेला निर्धार ते 1 वर्षाच्या आत पूर्ण करून देण्याचं वचन मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो. पण एक शब्द मला सुद्धा आपल्याकडून पाहिजे. एवढं सगळं जर एकदाच गेवराईला 1 वर्षाच्या आत दिलं तर आपण सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत आता ताई महायुतीच्या उमेदवार आहेत, जेवढं मागितलं ते कुठल्याच मतदारसंघाने एवढी मागणी आणखीन केली नाही जेवढी गेवराईने केली आहे. पण एक निश्चित आहे, तर ह्या मागण्या भैयासाहेब याच्या पलीकडे जाऊन आम्ही गेवराईचा विचार करतो. या गेवराई तालुक्यामध्ये स्वाभाविक सोयाबीनपेक्षा कापसाचं उत्पादन जास्त घेतलं जात. राज्य सरकार म्हणून ज्या वेळेस डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी तयार करण्यात आला, तर त्यावेळेस सर्वात मोठं कॉटनचं पार्क म्हणजे कपाशीची केंद्र आणि त्या कपाशीसाठी वेगळी MIDC कुठं करायची निर्णय झाला, तर ती गेवराईमध्ये करायचा निर्णय झाला. हे आज या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि जर अशा कॉटन पार्क मध्ये मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आणायच्या असतील, केंद्रातून मोठे प्रकल्प आणायचे असतील, तर आपल्याला पंकजाताईशिवाय दुसरा पर्याय कोणीही नाही याची जाणीव ठेवा. जात पात धर्म बाजूला. आता ज्या पद्धतीनं लढाई चालली आहे, मला विचारायचं आहे, आपल्यापैकी अनेक जण वडीलधारी आहेत ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या असतील, अनेक निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीनं लढलेल्या बघितल्या असतील. अशी काही कुणाला माणूस म्हणून अशी व्यवस्था आहे का हो की या जन्मी लिहून ठेवायचं देवाला, हे देव महोदया विषय
मला माझ्या इच्छेप्रमाणे फलाण्या धर्मात, फलाण्या जातीत, फलाण्याच्या पोटी जन्मी घाल आणि ते पाठवायचं देवाला आणि पुढच्या वर्षी तसं तुम्हाला मिळेल, असं काय व्यवस्था आहे का? अरे जी जात नाही ती जात, जात नाही ती जात. म्हणून हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे की गेवराईच्या शाश्वत विकासासाठी माया महाराष्ट्रामध्ये मागासलेपणाचा पहिला जिल्हा कुठला तर बीडचं नाव घेतलं जात. महाराष्ट्रामध्ये नाही तर 4 राज्यामध्ये ऊसतोड मजुराचा पुरवठा कुठून केला जातो तर ऊसतोड मजुराचा म्हणून हा बीड जिल्हा ओळखला जातो. आपल्यासाठी हे शोभनीय नाही आहे. ज्या कुठं आम्ही जाऊ ऊसतोड मजूर जर भाऊ म्हणून आवाज दिला, ताई म्हणून आवाज दिला, काय करायला आलोय विचारलं तर ऊस तोडायला आलोय म्हणल्यावर क्षणभर भेटीचा आनंदही होतो आणि पुन्हा तो ऊस तोडायला आलोय म्हणून पोटाची खळगी भरायला ते कानावर ऐकल्यानंतर मान सुद्धा आमची खाली जाते. हे चित्र आपल्याला बीड जिल्ह्याचं पूर्णपणानं बदलायचं. तर देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेब बसणार असतील तर मोदी साहेबांच्या सोबत या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हे ताईने या ठिकाणी केलं पाहिजे आणि खेचून 5 वर्षात केंद्रात आणि राज्याचा निधी एकत्रित आणून 5 वर्षाच्या आतच बीड जिल्ह्याचं मागासलेपण कायम पुसून काढायचं. आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुराचा जिल्हा नाही तर ऊस उत्पादक जिल्हा, ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला ओळख निर्माण करायची. म्हणून तर भैया साहेबांनी कॅपॅसिटी कारखान्याची वाढवली. म्हणून मला ज्या ठिकाणी बोलायचं नाही, माझ्या नंतर आणखीन उमेदवार म्हणून काय बोलणार आहे, पण एक निश्चित सांगतो, मला भैया साहेबांनी जरी कायम मी कृषी मंत्रीच राहावं अशी सदिच्छा दिली असली तरी मी त्यांचा अतिशय छोटा लहान भाऊ आहे. त्यांनी 2 मुद्दे सांगितले. मी मात्र तुम्हाला कायम माझी राहावं अशी सदिच्छा देणार नाही. माझं आवडतं खातं आहेच कारण शेतकरी आहे आणि माझ्या जर मोठ्या भावाचं शाश्वत शेतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भाऊ म्हणून कृषी मंत्री मीच पाहिजे. स्वप्न पूर्ण तुमचं करायचं ना. म्हणून मला या ठिकाणी जाणीवपूर्वक आज आपल्याला सांगायचंय, आता पंकजा ताईला निवडून आणणं आणि ते सर्वाधिक मताने निवडून आणणं हे तुमच्या आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जाती धर्माचा या ठिकाणी त्या विजयामध्ये त्या आहुती देण्याचा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे. ती आहुती द्याल एवढीच कळकळीची विनंती करतो. गेवराईचे सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्णपणानं मार्गी लावण्यासाठी शब्द देतो. पण तुम्ही सुद्धा शब्द द्या की परळीच्या बरोबरीनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून सुद्धा पंकजा ताईला तेवढंच मताधिक्य तुम्ही द्या. एवढा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे. देणार का? दोन्ही हात वर करून. भाई सर तुम्ही हात वर केले शिकले नाही, तुम्हाला हात वर करायला अवघड असेल तर. म्हणून आज तुमचा हा सगळ्यांचा विश्वास पाहता मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ताईंच्या खासदारकीच्या नेतृत्वाखाली मिळून करू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं देतो. आणि भैया साहेब आपल्या सर्व शुभेच्छा देत असताना तुम्ही म्हणलात की बहीण भावावर या शिवछत्राच्या सातबारावरती कर्ज असेल. आमच्या तुमच्या सातबारावरती पहिलं नाव तर लावा. नाव लावल्यावर कर्ज पडल. म्हणून आमच्या दोघांचं अगोदर तुमच्या सातबारावर नाव लावा. मग त्याच्यावर कितीही कर्ज पडलं तरी चालेल, फेडायची ताकद आपल्यात निश्चित आहे. एवढा विश्वास द्या आणि सर्वाधिक मताधिक्य या गेवराई विधानसभा मतदारसंघातून माझं राज आपण सगळ्यांनी मिळून घ्यावी एवढी हात जोडून कळकळीची विनंती करतो. शेवटी आम्हाला छत्र एकच आहे, शिवछत्र.
आणि एवढी चांगली सदिच्छा त्यांनी दिलेली आहे की त्यामुळं आणखीन कुठली सदिच्छा नको. भलेही कृषी मंत्री कायम राहील का नाही हे माहित नाही, पण मरेपर्यंत शेतकरी म्हणून मी नक्कीच राहणार आहे एवढं तर निश्चित आहे. भैया साहेब, फार मोठ्या अपेक्षा आहेत आमच्या आपल्याकडून, आपल्या सगळ्यांच्याकडून. खाली काही वातावरण असेल तर ती वातावरणामध्ये बदल करायची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती ताकद नक्कीच या निवडणुकीमध्ये पंकजाताईच्या पाठीमागे उभं कराल एवढा मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.